टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज सायन्स चॅप्टर 13 अवर डाएट. वेलकम चिल्ड्रेन अँड लेट्स कंटिन्यू अवर डाएट. व्हरायटी इन फूड. अन्नपदार्थातील विविधता. वी ईट अ लॉट और अ लिटिल डिपेंडिंग on how hungry we are. That is, our hunger determines how much we eat. Here, we are thinking about the amount we eat. भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो, त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते. ही झाली आहाराविषयी एक माहिती. We also need to consider which food items we eat. आपण कोणते अन्नपदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी. Different people include different items of food in their diet. निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्नपदार्थ असतात. What could be the reason for that? त्याची कारणे काय असतील? If only a certain combination of dishes is prepared every day, then we have to eat the same food all the time. Having such meals would be a boring chore. So, different dishes are prepared in turn. एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील. जेवण कंटाळवाणे होईल म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात. इन रिजन्स वेअर राईस ग्रोज इन प्लेंटी. जेथे भात भरपूर पिकतो, rice becomes a major part of the diet of the people living there. तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो. In regions where जवार or बाजरा are a major crop, people include more of bhakri in their meals. तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त असते, जास्त पिकते, तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते. इन सर्टेन रिजन्स wheat is the major crop. People in those regions eat more chapatis. काही भागात गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हाची पोळी खातात. Therefore, the people in Konkan have a lot of fish in their diet. समुद्रात मासळी भरपूर मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते. Depending on their regions, we get different vegetables and fruits at different times of the year. Accordingly, the food items in our diet also change. वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात. त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूत वेगवेगळ्या भाज्या आणि फळे मिळतात. When there is a ceremony, special dishes are prepared. We make sweets especially when we celebrate a festival. एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात. सणासुदीच्या दिवशी
गोडधोडाचे जेवण करतात. व्हॉट केअर शूड वी टेक अबाउट अवर फूड? आपण काय काळजी घ्यायची अन्नाविषयी? इफ वी विश टू बी हेल्दी देन वी मस्ट टेक केअर अबाउट अवर डाएट. प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यायला हवी, काळजी घ्यावी लागते. सो वी शूड ईट ऑल द डिशेस मेड एट होम. म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत. वी मस्ट नॉट अवॉइड ईटिंग थिंग्स मेअरली बिकॉज वी डोंट लाईक देम. न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये. स्प्राउटेड पल्सेस अँड लिफी व्हेजिटेबल्स शूड बी इन्क्लूड ऑफन इन अवर डाएट. मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात. वी शूड ऑल्सो हॅव योगर्ट अँड बटरमिल्क ओकेजनली. अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे. न्यूजपेपर्स अँड TV frequently advertise cold drinks. They also advertise many food products. वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात. अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात. ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो. दे आर टेस्टी. देयर रॅपर्स आर अट्रॅक्टिव्ह. ते चवदार असतात, आकर्षक वेष्टणात मिळतात. बट दॅट डज नॉट मीन दॅट दे आर ऑल्सो गुड फॉर हेल्थ. पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही. ऑलवेज रिमेंबर. नेहमी हे लक्षात ठेवा. द कीप गुड हेल्थ केअर मस्ट बी टेकन अबाउट द फूड यूज ईट. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायला हवी. थँक यू.